नमस्कार, आपका स्वागत है और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं गौरी आपके साथ। खबर पुणे से है। यहां लोकसभा चुनाव के उपलक्ष्य में और हाल ही में पुणे शहर में लगातार हुई गोलीबारी की वारदातों के मद्देनजर पुणे शहर पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने आज कमिश्नर कार्यालय में पत्रकार परिषद का आयोजन किया। पत्रकार परिषद में अमितेश कुमार ने कहा, पुणे पुलिस ने पिछले 1 महीने में 28 अपराधियों को हिरासत में लिया है। उनके पास 42 अग्निशस्त्र यानी गावठी कट्टे, पिस्तौल और 74 कारतूस बरामद हुए हैं। पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने नागरिकों से अपील की कि आपराधिक घटना वारदात की जानकारी तुरंत पुलिस को दे। पुणे पुलिस जल्द उसके ऊपर कार्रवाई करेगी। सुनिए। आम्ही आर्म्स ऍक्ट चे विशेष करून फायर आर्म्स आणि कोयता याचे विरुद्धचे मोहीम मागचे 1 महिन्यापासून आम्ही शहरात सुरू केलेली आहे। त्या मोहीममध्ये आतापर्यंत 1 महिन्याचे काळात एकूण 42 अग्निशस्त्रे पोलिसांनी जप्त केलेले आहे। त्यापैकी 28 अग्निशस्त्रे आणि 54 कारतूस क्राईम ब्रांचचे वेगवेगळे पथकांनी आणि 14 फायर आर्म्स आणि 20 कारतूस पोलीस स्टेशनचे वेगवेगळे पथकांनी आतापर्यंत जप्त केलेली आहे। अशाच प्रकारचे मोहीममध्ये रेकॉर्डवरचे फायर आर्म्सचे क्रिमिनल्सचे शोध घेताना एका आरोपी यांच्याकडे फायर आर्म असल्याबद्दलची ती माहिती प्राप्त क्राईम ब्रांचचे पथकांना प्राप्त झाली होती आणि त्यांच्याकडे फायर आर्म्स आहे अशा प्रकारचे खात्रीशीर बातमी क्राईम ब्रांचकडे होते। ते बरेचसे गुन्ह्यामध्ये ते पाहिजे पण होते, हे पण अभिलेखावरून स्पष्ट होता। त्या अनुषंगाने क्राईम ब्रांचचे विशेष टीम त्यावर काम करत होते। परवा काल सकाळी बद्दलची काही कंक्रीट इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर क्राईम ब्रांचची टीमनी बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे घेऊन त्या आरोपीला पकडण्याची दृष्टिकोनातून आवश्यक नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन पुणे ग्रामीणचे एका भागात त्यांनी केला। त्या पकडण्याचे वेळी आरोपी करून एक राऊंडची फायर पोलीस पथकाच्या दिशेने करण्यात आली। पोलीस पथकाने रिटॅलिएट केली आणि रिटॅलिएशनमध्ये 3 राऊंड त्यांनी फायर पण केले आणि अत्यंत मेहनतीने त्यांनी प्रत्यक्ष आरोपीला अटक केली। त्यांच्याकडून वेपन पण रिकवर करण्यात आलेली आहे। त्या पथकाला पोलीस दलांकडून कौतुक करण्यात येते आणि त्यांना आर्थिक रिवॉर्ड पण घोषित करण्यात आलेली आहे। आर्म्स ऍक्ट फायर आर्म्स असतील आणि इतर जे शार्प एज्ड वेपन्स याचे वापर स्ट्रीट क्राईम्सवर होत आहे ते पोलीस दलांसाठी अत्यंत प्रायोरिटीचे विषय आहे आणि अशा प्रकारचे जे क्रिमिनल शहरात असतील, मर्डर सारखे केसेसमध्ये, मर्डर किंवा अटेम्प्ट टू मर्डर सारखे केसेसमध्ये बेलवर सुटले आरोपी असतील, MPDAचे डिटेन्शन करून बाहेर पडलेले आरोपी असतील, मोकामध्ये फरार किंवा मोकावरमध्ये बेलवर असलेले आरोपी असतील, तडीपार आरोपी असतील, फायर आर्म्समध्ये मागचे 5 वर्षात ज्यांच्यावर जुने केसेस आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळे हेड्सला गाडी तोडफोड करण्यामध्ये जे आरोपी सामील आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे हेड्सचे आरोपी यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम शहरात सुरू करण्यात आलेली आहे। मध्ये काळात ही खरी गोष्टी आहे की 3-4 पाठोपाठ घटना घडली जे संवेदनशील घटना होती, परंतु पोलीस त्या दृष्टिकोनातून आणि शहरात पूर्णपणे अशा प्रकारचे गुन्ह्याला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू करण्यात आलेली आहे। मधल्या काळात काही लाइटर वेनमध्ये काही अशा प्रकारची टिप्पणी की शहरात मुलशी पॅटर्न चालू आहे की कोणता पॅटर्न चालू राहील, शहरात फक्त कायद्याची पॅटर्न चालू राहील। जे कोणी गुन्हेगार कायद्याशी खिलवाड करतील त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याची पोलिसांची भूमिका स्पष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून पूर्ण दलांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे। कोणालाही आम जनताला कोणाकडूनही जरी दमदाटी, खंडणी वसुली, प्रोटेक्शन मनीची मागणी किंवा काही हत्यारचे दाखवणे अशा प्रकारचे काही कंप्लेंट असतील, कृपया करून डायल 112 किंवा पोलीस स्टेशन्सला किंवा अधिकाऱ्यांना आपण संपर्क करावी। पोलिसांचे रिस्पॉन्स अत्यंत कमी रिस्पॉन्स टाईममध्ये पोलीस दल तिथे पोहोचून आवश्यक उपाययोजना करतील। शहरात अवैध धंदेवर मोहीम आणखी कडक करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे कोणताही अवैध धंदे किंवा अँटी सोशल ॲक्टिव्हिटी किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटीला इग्नोर करणार नाही, यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे। पुणे से सी न्यूज संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट। इस खबर में बस इतना ही। देश दुनिया की बड़ी खबरों के लिए देखते रहिए आप सी न्यूज भारत।